भरपूर पनीर घातलेला, अतिशय हाय प्रोटीन, एकदम खुसखुशीत आणि गुबगुबीत असा पनीर पराठा करूया. या व्हिडिओमध्ये आपण पनीर पराठा हा 7 वेगळ्या-वेगळ्या प्रकारे कसा-कसा करायचा हे आपण बघणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर एक छोटासा लाईक नक्की करा. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अजिबात मैदा वापरणार नाहीये. पूर्ण गव्हाच्या पिठाने करणार आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 2 ते 3 चमचे तेल घालून सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे आपण जे 2-3 चमचे तेल घातलं आहे, यामुळे पराठ्याचं बाहेरचं आवरण जे आहे, ते एकदम खुसखुशीत बनणार आहे. तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित लागल्यानंतर थंड पाण्याने याचा अगदी नॉर्मल आपण जसा पोळीला गोळा भिजवतो, अगदी तसाच गोळा भिजवून घ्यायचा. गोळा छान असा मळून झाल्यानंतर त्यावरती 1 चमचा तेल घालून तो 5 ते 10 मिनिटाकरिता रेस्ट होण्याकरिता ठेवून देऊया आणि आपण लगेचच सारणाची तयारी करून घेऊ. इथे मी मोठ्या आकाराचं एक गाजर वापरते आहे आणि ते बारीक किसणीने किसून घेते आहे. हा किस आपल्याला अतिशय बारीक हवा आहे. आता आपण हा किस एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आता एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया. इथे मी 1 पाव पनीर छान बारीक किसून घेतलं आहे. हे आपण सारणात घालून घेऊया. मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर अशी आवडीप्रमाणे घाला. त्यावरती चवीनुसार मीठ, आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स. इथे तुम्ही तिखट वापरायचं असेल तर नक्कीच वापरू शकता. इथे आपण सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊ. कुठल्याही प्रकारचं सारण भरून केलेला पराठा जर तुमचा फुटत असेल, तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जेव्हा हे सारण तयार करतो, तेव्हा तेव्हाच्या तेव्हा लगेचच पराठा करायला घ्यायचं. म्हणजे सारणाला पाणी सुटून ते ओलसर होत नाही आणि पराठा एकदम छान लाटला जातो. चला आता पराठ्याचा सर्वात पहिला प्रकार करायला घेऊ. इथे पोळीला जितके आपण गोळा घेतो तितका घेऊन छान असा पातळ पोळी अशी लाटून घ्यायची. आणि त्यावरती आपण सारण घालणार आहोत ते चौकोनी आकारात सारण घालायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे 4ही कडा व्यवस्थित लॉक करून घ्यायच्या आणि दोन्हीकडनं थोडंसं पीठ लावून व्यवस्थित हलक्या हाताने छान असं चौकोनी आकारात लाटून घ्यायचं. मस्त भरपूर सारण घातलेला पराठा केला की तो खायला फारच छान लागतो. आता आपण हा पराठा छान तव्यावरती मस्त दोन्हीकडनं तेल घालून छान असा खमंग खुसखुशीत करून घेऊ. बघा काय मस्त झालाय आणि एकदम मस्त रंग पण आलाय. चला आता दुसऱ्या प्रकारचा पराठा करायला घेऊया. इथे मी थोड्याशा कणकेचा गोळा घेऊन आपण जशी रोज पोळी लाटतो, अगदी त्याच प्रकारे एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आणि पोळपाटावरती मी इथे काळे तीळ घालते आहे. तुम्हाला पांढरे तीळ घाला किंवा कलोंजी पण घालू शकता. याचा पण फार सुंदर स्वाद येतो. काळ्या तिळाचा छान पातळ असा थर टाकून घेतल्यावर त्यावर आपली पोळी घालायची आणि हाताने थोडंसं प्रेस करून ते चिटकवून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुरीने असा काप करून घ्यायचा. यावरती सारण एकदम एकसारखं पसरवायचं. इथे थोडंसं सारण जास्त घालाल, खूप खमंग आणि खूप छान लागतो. आता आपण याच्या 2 ते 3 घडी करून घेणार आहोत. व्हिडिओला पूर्णपणे फॉलो करा. खूप छान खमंग खुसखुशीत होतो हा या प्रकारे केलेला पराठा. कारण याचे 4 लेयर्स येतात त्यामुळे भरपूर लेयर्सचा पराठा तयार होतो आणि या पद्धतीने लॉक केल्यामुळे बघा सगळीकडनं लॉक होईल आणि अजिबात सारण आपलं बाहेर येणार नाही. हा पराठा तुम्हाला कितपत पातळ हवा आहे, त्या आकारात तुम्ही करून घ्या आणि छान तव्यावरती मस्त दोन्ही साईडनी छान तेल टाकून खमंग असा छान दोन्हीकडनं परतवून घ्या. या प्रकारात आपण जे बाहेरून तिळी लावले आहेत, ते खाताना खूपच चविष्ट लागतात. आपला पराठा तयार झालेला आहे. या प्रकारे एकदा पराठा करून बघा, तुम्हाला फार आवडेल. खूपच चविष्ट लागतो. चला आता तिसरा प्रकार करायला घेऊया. यामध्ये मी थोडासा गोळा घेऊन आपण जसा नॉर्मल पुरणपोळी वगैरे करतो किंवा कुठली पेढ्याची पोळी करतो तेव्हा जसं आपण करतो, बस त्याच प्रकारे नॉर्मल गोळ्याची अशी वाटी करून घ्यायची आणि त्यावरती सारण घालून वरचे सगळे कडा त्याचे बंद करून छान असा भरपूर सारण घातलेला मस्त गुबगुबीत असा पराठा बघा. छान दोन्हीकडनं तेल लावून मस्त खमंग करून घ्यायचा. आपला तिसरा पराठ्याचा प्रकार तयार झालेला आहे. तो आपण साईडला काढून घेऊया. कुठल्याही प्रकारचा पराठा करत असताना तुमचं पराठ्यातलं सारण जर बाहेर येत असेल, त्याकरिता एकदम बेस्ट प्रकार आहे किंवा पहिल्यांदा पराठा करून बघणार असाल, त्याकरिता हा चौथा प्रकार. जेवढा गोळा घेतो त्याच्या अशा 2
पुरीच्या आकारात आपण छोट्या आकारात पोळी लाटून घ्यायची आणि त्यामधला एक भाग असा हातात घेऊन त्यामध्ये भरपूर सारण घालून घ्यायचं आणि यावरती दुसरी जी पुरी आपण केली आहे, ती अशी ठेवून सगळीकडनं त्याच्या कडा सगळ्या व्यवस्थित लॉक करून घ्यायच्या. हा सगळ्यात बेस्ट प्रकार आहे. काहीही झालं तरी यातनं सारण बाहेर येणार नाही. आणि हलक्या हाताने दोन्हीकडनं पीठ लावत तुम्हाला जेवढा आवडेल त्या आकारात जितका मोठा करायचा, तितका पराठा तुम्ही मोठा करू शकता आणि तयार पराठा मस्तपैकी तव्यावरती दोन्हीकडनं आपण परतवून घ्यायचा. हा प्रकार सगळ्यात सोपा आहे. नक्की करून बघा आणि आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला आता पराठ्यांच्या प्रकारापैकी 5व्या प्रकारचा पराठा लाटून घेऊया. याकरिता मी इथे पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे. यावरती आपण जेव्हा सारण घालणार आहोत, ते सारण थोडंसं मध्यभागी घालून नंतर त्याच्या त्रिकोणी आकारात त्याचा आकार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उजवीकडची बाजू आणि डावीकडची बाजू अशी दोन्ही एकावर एक येतील या प्रकारे आपण त्याला लॉक करून घेणार आहोत आणि खालची बाजू त्यावरती घेऊन हे जे जास्तीची जी पोळी राहिली आहे त्याची एक अशी प्लेट करून घ्यायची आणि ती आतमधल्या भागात दुमडून घ्यायची आणि पोळपाटावरती छान दोन्हीकडनं पीठ घालून हलक्या हाताने लाटून घ्यायचं. तव्यावरती दोन्हीकडनं छान तेल घालून खुसखुशीत खमंग आपला पराठा करून घ्यायचा. मस्तपैकी त्रिकोणी पराठा आपला तयार झालेला आहे. भरपूर सारण घातलेला, कुठूनही सारण बाहेर न येता एकदम मस्त पराठा तयार झालेला आहे. आपला हा पराठ्यांचा 5वा प्रकार तयार झालेला आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल म्हणजेच माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आपल्या चॅनलवरती दररोज दुपारी 1 वाजता येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्यावरचं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी पोस्ट केलेलं व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचेल. इथे आपण पराठ्याचा 6वा जो प्रकार बघतो आहे, त्यामध्ये चौकोनी आकारात त्याचं स्टफ करून घ्यायचं आणि नंतर त्याला लाटत गोल आकार द्यायचा आणि तो परतवून घ्यायचा. पराठ्यांपैकी आपला 6वा प्रकार तयार झालेला आहे. चला आता आपण 7वा प्रकार करून घेऊया. याकरिता पोळीच्या बरोबर मध्यभागी सर्व सारण घालायचं. भरपूर असं सारण घाला आणि त्याच्या कडा जशाही तुम्हाला ज्या पद्धतीने लॉक करायच्या त्या पद्धतीने लॉक करा आणि मस्त गोल आकारात लाटून घ्या आणि तव्यावर घालून मस्त दोन्हीकडनं भरपूर तेल घालून छानपैकी खमंग खुसखुशीत असा भाजून घ्या. या 7 प्रकारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भरपूर पनीर घातलेल्या पराठ्यांपैकी तुमच्या आवडीचा कोणता प्रकार आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कुठला वेगळा प्रकार येत असेल तर मला जरूर कळवा. पुन्हा भेटू हेल्दी रेसिपीसोबत. धन्यवाद.